राजमाता जिजाऊ बसचं लोकार्पण झालं, फोटो सेशन झालं, नेते मंडळी बसमध्ये कशी बसली याची चर्चाही झाली. पण याच चकचकीत फोटोच्या मागे एक काळं सत्य लपलेलं आहे. लोकमतच्या एका बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. गेल्या 22 महिन्यात 815 प्रवाशांचा मृत्यू आणि त्याला सर्वस्वी चालक जबाबदार. खरंच फक्त चालकच जबाबदार आहे का, की यामागे व्यवस्थेचं काही मोठं षडयंत्र आहे? आज दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लोकमतमध्ये छापून आलेल्या बातमीनुसार राज्यात 22 महिन्यात 6,820 अपघात झाले. त्यात 815 जणांना आपला जीव गमवावा लागला. बातमी सांगते की याला चालक जबाबदार आहेत. पण थांबा, विचार करा, एसटीचा चालक रस्ते खराब असताना काय करणार? समोरून येणारं वाहन नियमांचं उल्लंघन करत असेल तर चूक कुणाची? रस्ते नीट नाहीत, सिग्नल यंत्रणा नाही आणि खापर मात्र फोडलं जातंय गरिबाच्या पोटी जन्मलेल्या त्या एसटी चालकावर. मान्य आहे, काही ठिकाणी चालकाची चूक असू शकते, पण त्या चुकीच्या मागे मानसिक ताण किती आहे याचा विचार सरकारने केलाय का? पगार, इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्याची अवस्था काय आहे? महागाई भत्ता 58% महागाई भत्ता आणि 2016 पासूनची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. आर्थिक विवंचना, घरात पैशांची चणचण, कर्जाचे हप्ते आणि डोक्यावर प्रवाशांच्या सुरक्षिततेची टांगती तलवार. अशा टेन्शन मध्ये चालक गाडी कशी चालवणार? परिवहन मंत्री महोदय, नवीन बसेस आणून महामंडळ मोठं होत नसतं. महामंडळ मोठं होतं ते तिथल्या कर्मचाऱ्यांच्या समाधानावर. जर कर्मचारीच भुकेला आणि चिंतेत असेल तर त्या नवीन लालपरीला काय अर्थ आहे? आज महाराष्ट्रातल्या जनतेने विचार करण्याची वेळ आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना महावितरण किंवा इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन का मिळत नाही? त्यांना न्याय कधी मिळणार? जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत अपघातांची ही मालिका थांबवणं कठीण आहे. केवळ बसेसची संख्या वाढवून उत्पन्न वाढणार नाही, तर कर्मचाऱ्यांना खुश ठेवूनच एसटी पुन्हा प्रगतीपथावर येईल. तुम्हाला काय वाटतं? खरंच 815 मृत्यूंना फक्त चालक जबाबदार आहेत की सरकारचं दुर्लक्ष? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ इतका शेअर करा की तो सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. एसटी वाचली पाहिजे आणि एसटी कर्मचारीही वाचला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.